कोणी ठाके माझीरा त्याची क्षणी कुणामुळं घडलं कसं महाराज म्हणले त्या जिबीच्या पाठीमागं घेतला गेला ते मदिरा घेतला अंगावरचं धोतर पेटले बेसरमाच्या आरगळ्यात पडलाय तिने मध्ये नाचे गाय देहवंत देह विसरून जाय वस्त्राही नाही आठवण अमूल्य मिळालेला देह ना गोळा पडलाय का कसा पडलाय वस्त्र आहेत का नाही गटारात पडलाय का कुठं नाचला ह्याची आठवण राहते का कळते दारू पिणार नाही ती कोण पियाला होती कुणाला चाटायची जीभ आणि एक जीभ ताब्यात नसल्यामुळे हे एवढी अवस्था घडतात डोळे वर टाकतो बोलू लागल्यावर बघा कसं बोलतो एवढं जर बाकीच्या चारी बी विषयाला जर ती घेऊन जात नसेल तर पहिलं कुणाला ताब्यात घ्यावं लागतं जीभ किती लोकांची घेतली खादलेची खावी वाटे तेथे मागे रसना अरे जे आवडत आहे जीबीला तेच तेच खाते परिणाम काही असो हे बघा आपण जेवण करतो खातो परिणामासाठी खातो का चवीसाठी जीबीच्याच लालसा पूर्ण करण्यासाठी परिणाम काय होतील काय नाही म्हणत परिणामाचा लोक विचार करणार परिणाम म्हणजे बघ ना हो आता शुगर झाले आणि लाडू खाला तर जीबीचा कसं होईल परिणाम काय होतील जिभेला खायला गोड लागलं गोडीसाठी खातो का परिणामासाठी फक्त जीबीच्या रसासाठी खातो जीबीला आनंद लागला की मग परिणाम काही का होईल तंबाखू खाणारे माणसं असतील आमच्यासारखे बिडी म्हणणारे माणसं असतील परिणामाचा विचार करत नाही तिला चटका लागला आणि खर तर ही एक ताब्यात जर नसेल एक विषय जर माणसाचा ताब्यात नसेल तिला जे आवडलं त्या आवडी सरकार रस निघतो त्या रसासारखे परिणाम बस गुंती दारू पिले की माझं रजोगुणी आहार सेवन केल्याच्या नंतर विषयाच्या आधी जातो कारण ती रक्त कसा अंगामध्ये होते त्याच्या परिणामाने माणसाच्या डोक्यामध्ये फक्त एक संग एवढाच आवडतो मग त्याला बाकी काही कळणार दिसत रजोगुण सेवन केल्याच्या आता तामस केल्या तामस आहार जर जीबीला आवडत असेल मग लोकांना तिखट आवडतो योग्य आग तिखट खातात मला आणि त्या तिखटात चटक बी खातात चटकेमुळे होणारा परिणाम त्या रक्तामधला तामस होईल तामस आलं की बाजूच्याच काही कळणार आपल्याला सुद्धा कळणार हित कशातून वाटलं कशामध्ये हे एवढ्या भानगडी कुणामुळे होतात जीभेमुळे ज्यांना जीभ आवडता येते त्याचं जननेंद्रिय आवडता येतो लक्षात आलं त्याची जीभ ताब्यात आहे त्याचं जननेंद्रिय ताब्यात आहे ज्याची जीभ मोकळी सुटली आहे मोकाट आहे जिभेचा नळा विषय ज्याने पूर्ण केले त्याची बाकीच्या सगळ्याच गोष्टी राहतात मग काय लोक बाकीच्या काही काही गोष्टी सोडतात माऊलीचे दृष्टांत माऊली म्हणले वरी वरी पालवी खुडीजे मुळा तरी सिंचिनी जे पारीचा शेंडा फोडून टाकले मुळाला पाईप लावून टाकून वाळवून घर सोडतील एखादी बाईला बायको सोडतील लेकरं सोडून देतील पण जीभ आवडत नाही महाराज म्हणजे कशाला सोडलाय जर बोललं तिकडे तिकडे हिंडला ज्याची जीभ ताब्यामध्ये नसेल की पालवीचा शेंडा फोडला आणि बुडाला पाणी सोडलं आता ती आडव्या अंगाने बऱ्याच लोकांची घाण झाली महाराज फक्त केस बी राखले जटाबी वाढल्या ब्रह्मचारी बी म्हणून घेतली म्हणजे लोकांनी गेले का परिणाम झाला जीभ आवडली एक जीभ आवड जिभेला गोड लागणारी गोष्ट शरीराला चांगली राहते म्हणून खाता का जिभेला गोड लागली आणि एक जीभ जर आकळली तर बाकीचे
चारीही विषय करता येते. पण माणसाची जीभच कळणार, बोलण्याला कळलं, खाण्याला कळलं, भकण्याला कळलं. बघा किती गोडी नसते. दुसऱ्याची चाळी करायची असल्यावर कशी नाजूक बोलत. तुम्ही मागेही कधी सांगितलं असेल, एवढी तिखट आहे काय जीभ, एवढी तिखट आहे. घिसड्याकडून शेवटून घेतलेल्या वेळा काल सौर लावून हिरा चारा आणायला गेला तर एखादी वेळेला काम करताना ती वेळा हातावर येतो, कापते. पण ती जखम नीट होती का नाही, इतकी तिखट आहे. त्या इळ्यापेक्षा इटीपेक्षा बी जीभ तिखट आहे. त्या जीभीने जर कापलं तर मरेपर्यंत त्याचा घावच बुजला. माणसं म्हणते की मारलेली ओळख बुजते पण बोलले कधी जायचं ना मला मरेपर्यंत. इळ्यानं कुऱ्हाडीनं तुटलेली एखादी बऱ्या बुजते, पण जीभीनं जर कापली माणूस माणसामध्ये राहू दिला चल वर त्या गोष्टीची ध्यान राहते. म्हणजे इळ्यापेक्षा बी तिखट असलेली जीभ पहिलं ताब्यात. जिभेला गोड लागते ते नाही, पण जिभेला जे गोड लागावं ते त्या जिभेला ताब्यात ठेवण्यासाठी महाराज म्हणले हेच करावं लागते. जिभेला घे गोड द्राक्षाचा रस, अमृत जयाचं फिके पुणे, अमृत जयाचं फिके पुणे, अमृत जयाचं फिके पुणे, अमृत जयाचं फिके पुणे. हे गोड दिनात अमृत जयाचं फिके त्याच रसाचा आनंद तिला मिळण्यासाठी विचार करावा होतो. काय जिभेला गोड लागो? द्वाक्षराचा रस, अमृत तयास फिके पुढे. दोन अक्षर राम विठ्ठल कृष्ण, हे दोन अक्षरामध्ये जे रस आहे ते जिभेला लागो. किती लोकांना ते गोड लागते. दुसरं किती वाढवून बोलते, कीर्तन वाढवलं जर झालं तर किती लोक राहते बोलते मला 2 तासाच्या पुढे गेल्या तोच चालू आम्ही घालला. आणि खोट्या गोष्टी बघताना पहाटेचे 3 वाजतील पण बकळ रात्राचे राहते. परिणाम खरा होतो पण बघते ते खोटं राहते तिथं आवश्यक. जिथं खरं आहे तिथं माणसाला एवढा कंटाळा येतो. लोक टीव्हीतल्या कुठल्याच मालिका खेळायला मी बी बघतो, सपूची मालिका बघतो मी. आणि आता चंदाच्या घरी बघूनच आलो, थोडा वेळ थांबलो होतो तीच चालत होती. पण त्याच्यात काही गोष्टी घ्यायच्या. खरी आहे का ती सकू, खरी आहे का कुठलीही मालिका खरी आहे का? सगळं हे खोटं आहे पण त्याच्यातून होणारे परिणाम खरे आहेत. ते जर माणसं खोट्या गोष्टी बघले तर अर्ध्या रात्रभर बघत कामाचा आहे ती लोकांना आवडत नाही. जाऊ दे, आपल्याला 2 अक्षराचा काही रस गोड लागणार. कधी देवाच्या नावातली गोडी आपल्याला कळणार, आपण कुठं तिथपर्यंत पोहोचलो. पण खोट बोलणं हे टाळता येतं. ही जीभ खोट बोलण्या जेवढी पर्यंत झाली तेवढी खरं बोलल्या. आणि खरं बोलण्याचा फायदा काय नाही. तुम्हाला जर त्या बाकीच्या गोष्टी सोडा वाटल्या, फक्त जिभेनं बोलताना खरं बोला. काही प्रसंग काय होतं त्यांनी तुकाराम महाराज म्हणले, खरे बोले तर खरे बोले